भिंगार कॅन्टोन्मेंटचा अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट न करता ते अहिल्यानगर ही स्वतंत्र नगरपंचायत करावी अशा पद्धतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव यापूर्वीच पाठवलेला आहे. परस्पर निगोशिएशन किंवा ज्याला आपण वाटाघाटी म्हणतो त्यांनी काही करता येत आहे का ते आम्ही त्याची तपासणी करतोय. भौगोलिक सलगतेमुळं आपण थोडं त्या प्रकरणावरती अजून विचार करतो. एक भिंगार कॅन्टोन्मेंटचे सीओ आहेत, त्यांच्याशी एक आमची अनौपचारिकरित्या चर्चा झाली. यापूर्वी देखील हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता, परंतु जिल्हाधिकारी स्तरावरती ह्या प्रस्तावामध्ये भौगोलिक सलगता नसल्यामुळे भिंगार कॅन्टोन्मेंटचा अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट न करता ते अहिल्यानगर ही स्वतंत्र नगरपंचायत करावी अशा पद्धतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव यापूर्वीच पाठवलेला आहे. अजून आमची आणि त्या कॅन्टोन्मेंटच्या सीओची चर्चा होते. परस्पर निगोशिएशन किंवा ज्याला आपण वाटाघाटी म्हणतो त्यांनी काही करता येत आहे का ते आम्ही त्याची तपासणी करतोय. अजून अद्यापही कोणत्याच आपण निर्णयावरती आलेलो नाही. ते काही प्रस्ताव वगैरे पाठवणार होता त्या संदर्भात, तर काही त्याबाबत तेच चर्चा चालू आहे की बाबा कुठल्या जमिनी ते देणार आहेत आपल्याला, कोणत्या जमिनी ते रिटेन करणार आहेत, कोणत्या जमिनी शासनाला दिल्या जाणार आहेत, याचा अभ्यास करत आहोत. शहरामध्ये असणारे जी रामवाडी वगैरे जो भाग आहे त्या ठिकाणी असणारी कॅन्टोन्मेंटच्या जमिनीमध्ये अहिल्यानगरपालिकेच्या मूळ बाउंड्रीमध्ये आहे, ती आपल्याकडे रिटेन करण्यामध्ये म्हणजे व्यावहारिकता वाटते. आणि त्यांचे जे भिंगार जे आहे त्याची भौगोलिक सलगता ही नागरदेवळे जी यापूर्वी नगरपंचायत होती, ग्रामपंचायत होती, वडारवाडी यांच्याशी सलगता आहे. भौगोलिक सलगतेमुळं आपण थोडं त्या प्रकरणावरती अजून विचार करतोय. व्यापकता वाढल्यामुळे वगैरे पालिकेवरती त्याचा प्रशासनावरती ताण वगैरे होईल असं काही आहे का? तसा ताण नाही. शासनाचंही आणि सर्व एकंदरीत धोरण असं असतं की म्हणजे ग्रामीण एरियाचं महापालिकेमध्ये किंवा शहरीकरणामध्ये शहरी भागामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. त्या पद्धतीनं धोरण असंच आहे की बाबा या महापालिकेचा विस्तार करणे.